नमस्कार, सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. पाहुयात आजची सविस्तर बातमी. अहिल्यानगर जिल्ह्यात व राहुरी तालुक्यातील कणगर शिवारात खडी क्रेशर लगत असलेल्या वनविभागाच्या क्षेत्रात शुक्रवारी दिनांक 23 सायंकाळच्या सुमारास एका 40 वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. सदर मृत तरुण हा श्रीरामपूर तालुक्यातील उक्कलगाव येथील असून त्याचे नाव सुधाकर किसन थोरात, वय वर्ष 40, राहणार उक्कलगाव, तालुका श्रीरामपूर असे असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. प्राथमिकदृष्ट्या संशयास्पद वाटणाऱ्या या मृत्यूची गंभीर दखल घेत राहुरी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत हा प्रकार खुनाचा असल्याचे उघड केले आहे. या प्रकरणी मैताची पत्नी व तिच्या प्रियकराला पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे नातेवाईकांकडून माहिती समजली आहे. राहुरी तालुक्यातील कणगर शिवारातील क्रेशर लगत वनविभागाच्या क्षेत्रात मृतदेह आढळून येताच नागरिकांनी तात्काळ राहुरी पोलिसांशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण बागुल व अमोल भांड यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. यानंतर मृतदेह रवी देवगिरे यांच्या रुग्णवाहिकेतून राहुरी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. मात्र हा प्रकार खुनाचा असल्याने शवविच्छेदन अहिल्यानगर येथे करण्याच्या सूचना वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिल्या. या घटनेमुळे राहुरी व श्रीरामपूर तालुक्यात खळबळ उडाली असून पुढील तपास राहुरी पोलीस करीत आहेत. तर सध्या राहुरी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू रजिस्टर नोंद करण्यात आली असून आज शनिवार दिनांक 24 रोजी दुपारपर्यंत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी सांगितले. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र, राहुरी, अहिल्यानगर. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.